हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या 6व्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। कन्हैया कुमार, मेनका गांधी, मनोज तिवारी इत्यादी दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। दिल्लीतील 7 लोकसभा जागांसाठी आज मतदान होणार। राहुल गांधी, सोनिया गांधी आज प्रथमच काँग्रेसशिवाय इतर उमेदवाराला मतदान करणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मतदानाचा हक्क बजावणार। आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर अरविंद केजरीवाल प्रथमच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेतला। पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी निलंबित। तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। नागपूरच्या महाल परिसरात भरधाव कारची दुचाकीला धडक। कारच्या धडकेत 3 जण जखमी। पोलिसांकडून 3 जणांना अटक। चालक मद्यधुंद होता का याबाबत तपास सुरू। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेर मतदान घ्या। शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। परळीतील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहिती नाही, निवडणूक आयोग चौकशी करेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू आणि परीक्षा संचालकांविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार। पेपर तपासणी, पुनर्मूल्यांकनासह अनेक विषयात अनागोंदी कारभार चालत असल्याचा आरोप। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिकमध्ये पाणीवाणी। शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या शहरात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। खडकवासला धरणातील पाणी तळाला, तरीही दौंडसाठी कालव्यातून 1 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईत काकडी आणि लिंबांना चांगली मागणी। एका लिंबासाठी 8 रुपये, तर 1 किलो काकडीचा दर हा 80 रुपयांवर। केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात। 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। पठणमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या 3 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। हवामान विभागाकडून विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। वर्धा जिल्ह्यात 44.2 अंश तापमानाची नोंद। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या प्रकरणात दोषी। दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेनांना दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दोषी। मेधा पाटकर यांना 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात। राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। रविवारी कोलकाता विरुद्ध हैदराबादमध्ये अंतिम लढत होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।